नमस्कार मित्रांनो, राम राम. कसं काय? तुमचं सर्वांचं खूप खूप लाख लाख स्वागत आमच्या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये आणि आमच्या नव्या कोऱ्या पॉडकास्टच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आज आपल्याकडे जी गेस्ट म्हणून आले ते डिरेक्टर, ॲक्टर सुयोग देशपांडे आणि स्टोरी टेलर सुयोग देशपांडे दादा आपल्याकडे आलेला आहे. आपण त्याच्याकडनं बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत इंडस्ट्रीबद्दल आणि थिएटरबद्दल. तुम्हाला नक्की हा एपिसोड आवडेल, शेवटपर्यंत बघा. आपण सुरू करूया आजचा एपिसोड. एक आधी डिस्क्लेमर, दादा जे काही किस्से सांगणार आहे, जे काही तुम्हाला सांगणार आहे, जे काही इथे घडेल ते तुमच्यात आणि आमच्यातच राहू दे, कुणाला सांगू नका. अच्छा, चॅनलचं नाव कुणालाच सांगू नका. दादा, आपण डायरेक्ट विषयालाच आता हात घालू. तुझं सगळ्यात आवडीचं नाटक सावरगाव. सावरगावच्या तुझ्या आठवणी आणि अनुभव आणि प्रोसेस त्याच्याबद्दल काय सांगशील आम्हाला? भाया सावरगाव हे रिसेंट आहे, म्हणजे आता 2022ला ते आम्ही चालू केलं होतं. आणि खूप म्हणजे मजा आली. ते एकतर मुळात वराडी बोलीतलं ते नाटक आहे आणि दिनकर दाभाडे म्हणून आहे जळगाव जामोची, त्यांच्या कादंबरीवर ते आधारित नाटक होतं. सुरुवातीला मी त्याचं नाटकाचं वाचन केलं होतं 2 ठिकाणी, अभिवाचन केलं आणि ते करता करता असं जाणवलं की नाही, आपण याचं नाटक करू शकतो. मग ते नाटक मी करायला घेतलं. असं एकंदरीत आहे. तर त्या नाटकाचं आत्ता आम्ही 21 प्रयोग केले आणि ते बऱ्यापैकी रिसीव्ह होत आहे, लोकांना आवडतंय. त्यातली भाषा, त्याचा फॉर्म आवडतोय आणि सगळ्यात म्हणजे त्यातली सगळ्यात महत्त्वाची बाजू ही ॲक्टर्स लोक खूप चांगले वेगळेच आहे, ज्यांनी खूप काम नव्हतं केलेलं असे लोक आले. त्यांचं म्हणजे बोलण्याची पद्धत खूप वेगळी आहे, त्यांची ॲक्टिंगची स्टाईल खूप वेगळी होती. ती मजा आहे त्या नाटकाने. ओव्हरऑल नाटकच खूप जरा असं ते काहीतरी चॅलेंजिंग असल्यामुळे तेवढीच मजा पण आली आम्हाला ती. कारण एवढ्या 600 पानांच्या कादंबरीचं 1.5 तासामध्ये काहीतरी एक आम्हाला करायचं होतं, तर ते जरा डिफिकल्ट टास्क आहे. म्हणजे कुठली गोष्ट सोडायची आणि कुठली गोष्ट घ्यायची, म्हणजे त्यात मेन काढायचं काय हेच जास्त महत्त्वाचं होतं. तेच एवढं मोठं. कारण त्या नाटकाची पहिली रन-थ्रू जी आम्ही केली ती 3 तासाची होती आणि मग त्या 3 तासाचं आपल्याला 1.5 तासात आणायचं, तर ते 1.5 तास अख्खं काढायचं आहे. ते जरा अवघड झालं. कुठलं सोडायचं पण ते जमून गेलं. प्रायोगिक नाटकाचे 21 प्रयोग होणं ही पण मोठी गोष्ट आहे. बरोबर. कारण की ते व्यावसायिक सारखं नाहीये की चालूचे 100 प्रयोग 200 प्रयोग. 21 प्रयोग पण खूप महत्वाचे आहेत. अजून यातूनच एक प्रश्न, तू म्हणलास की नवीन कलाकार होते आणि ज्यांनी कमी काम केलं होतं किंवा स्टाईल वेगळी होती. तुला या लोकांबरोबर काम करण्याचं किती चॅलेंज होतं? की नवीन लोकांना कधी कधी, म्हणजे आता प्रश्न मी चेंज करतो, की तुला नवीन लोकांबरोबर काम करायला जास्त इझी वाटतं का आधीचं काम एक्सपिरियन्स लोक घेऊन, की मी आधी काम केलंय 2 वर्ष, की मी आधी नाटकात काम केलंय, अशी लोक जी येतात त्यांच्याबरोबर अवघड जातात? म्हणजे पूर्ण सगळेच नवीन नव्हते, पण कसं की त्यांनी कामं केलेली आहेत पण त्यांच्या करण्यामध्ये गॅप होती. आणि कमर्शियल काम कोणीच नाही, म्हणजे सगळ्यांनी केलं ते प्रायोगिकच केलेलं होतं. आणि काय म्हणतात त्याला, स्पर्धांपर्यंत, म्हणजे एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा, काही लोकांनी प्रायोगिक नाटकं केली. म्हणजे त्यातलं इंद्रजित म्हणून जो आहे त्यांनी निरंजन पेडणेकर सोबत काही नाटकं केलेली होती. काही लोकांनी आधी थोडी त्यांची स्वतःची नाटकं केलेली होती. पण असं खूप रिनाऊंड, म्हणजे नाऊन काय म्हणतात आपल्याला, काय म्हणतात, फेमस कोणी नाही, त्यांनी खूप काम केलेलं आहे. तशा अर्थी ते नवीन होतं आणि मी पहिल्यांदा काम करत होतो. तर ते दोन्ही पद्धतीने वर्क होतं. कारण त्यांना म्हणजे काही वेळेस त्यांची पाठी जर कोरी असेल तर मग माझं जे काय असेल ते सांगताना मला सोपं जातं. आणि बऱ्याचदा ते काही वेळेस त्यांना काही गोष्टी कळत नाही, ते पण कठीण जातं. एक्सपिरियन्स लोक असतील तर काय म्हणायची की एक लँग्वेज सेट झालेली असते ना एका प्रोसेसची, नाटकाची दिग्दर्शनाची एक लँग्वेज सेट झाली असते सुरुवातीला, तर मग ते हळूहळू कळतं. नवीन असेल तर कधी कधी ते कळत नाही, पण काही लोकांना खूप वेगळ्या पद्धतीने ते रिसीव्ह करतात ते आणि खूप वेगळे आउटपुट आपल्याला देतात. म्हणजे एक्सपिरियन्स लोकांसोबत कधी कधी हा पण धोका असतो की पॅटर्न्स तयार होऊ शकतात. आधी केलेल्या कामाचे पॅटर्न्स आधीच्या नाटकातलं काहीतरी तयार होऊ शकतं. इथे मला ते खूप फायद्याचं असं ठरलं की खूप अनयुज्युअल पॅटर्न्स होते. त्यांच्या बॉडीज खूप वेगळ्या होत्या, प्रत्येकाचं बघणंच वेगळं आहे, प्रत्येकाचं स्वतःचा एक वेगवेगळं इंडिव्हिज्युअल स्पीच पॅटर्न होता.
तो खूप काम करताना त्यामध्ये 9-10 लोक असे वेगळे वाटत होते आणि एका दिग्दर्शकाने डिरेक्टेड नव्हते वाटत, ही मला जास्त गंमत वाटली आणि ते जास्त माझ्यासाठी फायद्याचं ठरलं फारच. सो मग सावरगावचे 21 प्रयोग झाले. सो मग प्रयोग क्रमांक 1 ते प्रयोग क्रमांक 21 यामध्ये म्हणजे मी म्हणतो की प्रत्येक प्रयोग काहीतरी वेगळा होतो. बरोबर. म्हणजे आपण एका नाटकाचे 2 प्रयोग बघितले तर पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला फरक जाणवतो. करेक्ट. सो तू 1 ते 21 मध्ये तुला असं काय वाटलं की काय नवीन आलं की आपण हे ट्राय करू? आम्ही दर प्रयोगाला काहीतरी करत होतो म्हणजे आणि ते म्हणजे इन जनरल म्हणजे नाटकामध्ये ते खरं तर आहेच की तुम्ही प्रत्येक प्रयोगाला काहीतरी वेगळा प्रयोग करू शकता. ही एक आहे. पण सावरगावच्या बाबतीत ते असं होतं की एकतर त्यामध्ये स्टँडअप कॉमेडीचा फॉर्मॅट असल्यामुळे बऱ्याचदा आत्ता करंट काय घडतंय त्या सोशल पॉलिटिकल कमेंट्रीसाठी आम्ही काहीतरी वेगळं शोधत होतो. सो त्यानुसार काही कमेंट्रीज ज्या होत्या त्यातल्या ज्या कमेंट्स ज्या होत्या त्या प्रत्येक प्रयोगात काहीतरी नवीन ऍड करूया असं करत करत मला वाटतं 21 म्हणजे प्रत्येक प्रयोगाला काही ना काही बदल होतेच. सो पहिल्या 2-3 प्रयोगांना त्यांना पण थोडा त्रास गेला ऍक्टर्स लोकांना, पण नंतर ते हॅबिच्युअल झाले की आता अरे हा हे आता म्हणजे त्यांना त्यांचा माइंडसेट झाला, त्याचं म्हणजे त्यांचं डोकं तयार झालं की अरे हा आपल्याला काहीतरी येणार आहे, आपण तयार आपण करूयात. आणि ते पण तेवढे त्या फ्लो मध्ये करत होते. मे बी त्या ऍक्टरला पण की मी मागच्या हे केलं पण मी आता हे अशी करून एक्झॅक्टली हे सुचतंय एखादा किंवा एखाद्याला प्रयोग क्रमांक 1 ला कळणार नाही की माझं कॅरेक्टर काय आहे, पण 4थ्या प्रयोगाला कळेल की अरे ह्या कॅरेक्टर मध्ये ही पण एक बाजू आहे, गंमत आहे. आणि मला वाटतं आम्हाला ना 5 प्रयोग लागले ते सगळं फिगर आउट करायला. सो 5व्या प्रयोगाचे सगळेजण असे होते की ओके हे आहे की हे एक्स्ट्रीम लार्ज पिक्चर आहे, याच्या पलीकडे काही बदल होऊ शकत नाही. सो पहिल्या 5 प्रयोगांपर्यंत बरेच गोष्टी, मग नंतर छोटे छोटेच बदल होते, मग बदल होत गेले पण छोटे, पण जे काही एक्स्ट्रीम बदल होते ते पहिल्या 5 प्रयोगामध्ये आम्ही सगळ्याच दृष्टिकोनातून आम्ही ते केले आणि ते प्रयोग करत गेलो असं झालं. सो सावरगावच्या आधी तू काय काम केलंस की सावरगाव तू म्हणलास की तुझ्यासाठी सगळ्यात मोठं आत्ताचं नाटक रिसेंट नाटक आहे, पण त्याच्या आधी तू कसं एक्सप्लोर केलीस ही फील्ड? म्हणजे त्याच्या आधी म्हणजे मी खरं तर स्पर्धा खूप केल्या आहेत. एकांकिका स्पर्धा, इंटर कॉलेजिएट स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा, आणि मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून भरपूर काम केलं. मोहित टाकळकर सोबत जास्त काम केलं. आणि त्याच्या आधी मी सीझन 1 एपिसोड म्हणजे लॉकडाऊनच्या आधी केलेलं नाटक होतं ते 17 ते 20 अशा शॉर्ट्स प्लेचं कंपायलेशन होतं. सो त्याच्यामध्ये 30 सेकंदापासून ते 8 मिनिटांपर्यंत वेगळे वेगळे शॉर्ट्स प्लेस होते आणि ते 30 सेकंदाचं नाटकच होतं. आणि दे आर ऑल डिसजॉईंट स्टोरीज, म्हणजे त्या पहिल्या नाटकाचा दुसऱ्या नाटकाशी काही संदर्भ नव्हता, फिजिकली नव्हता, पण सबकॉन्शियसली व्हायलन्सच्या थीमनी ते एकमेकांशी कनेक्टेड होते. सो ते सीझन 1 एपिसोड आहे ते एपिसोडिक, म्हणजे तेव्हा ना इमिजिएटली नेटफ्लिक्स खूप बुमलं होतं आणि हे सगळं वेबचं खूप जास्त सुरू होतं ना, वेब सिरीजचं ते शॉर्ट पॅटर्न मध्ये. तर ते काहीतरी तेव्हा ते एक्सप्लोअर करून बघावं असं वाटलं. पण याच्या व्यतिरिक्त मग मी स्पर्धा, एकांकिका स्पर्धा आणि प्लस इंटर कॉलेजिएट स्पर्धा त्या केल्या भरपूर. सो तू आता या नाटकाबद्दल बोलत होतास की यात एपिसोड म्हणजे पहिल्या नाटकाच्या दुसऱ्या ह्याच्याशी काही संबंध नाही. बरोबर. सो यात चॅलेंजेस काय होते किंवा बसवताना किंवा काम करताना काय नवीन गोष्टी कळाल्या किंवा तुझं पहिलं काम असेल ऍज अ पहिलं काम माझं काम म्हणता येईल असं म्हणता येईल? एक्झॅक्टली माझं ते पहिलंच मोठं 1.25 तासाचं केलेलं पहिलं नाटक. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज हा होता की एकतर एवढं म्हणजे एवढ्या स्टोरीज निवडल्यामुळे ऍक्टर्स लोकांना मला जवळपास 36 ते 40 कॅरेक्टर्स ते प्ले करणार आणि त्यांना ती लिंक देणं, म्हणजे त्यांच्यापर्यंत या 30 सेकंदाच्या नाटकातनं मला काय पोहोचवायचं आहे आणि त्याचं 30 सेकंदाचं काम संपल्यानंतर पुढच्या साधारणतः नाटकासाठी तो वेगळंच कॅरेक्टर म्हणून येणार आहे. बरोबर. हे एक देणं आणि दुसरं की ऑडियन्स करता शेवटी मी काय अनुभव देतो ऍज अ होल. नॉर्मल नाटकामध्ये आपल्याला ग्राफ असतो की गोष्ट असते, काहीतरी प्रोटॅगोनिस्ट असतो, त्याला संघर्ष असतो आणि मग शेवटी ते क्लायमॅक्स असतं. इथे काहीच नव्हतं. सो ते कसं करणार, आणि मग जेव्हा आम्ही रिहर्सल करत होतो, जेव्हा आम्ही फुल रन थ्रू करायला लागलो तेव्हा तो प्रश्न निर्माण झाला की अरे ऍट द एंड आपण काय देतो. सो पण कुठेतरी आम्हाला एक डिसिजन घ्यावं लागलं की नाही आपण हे सगळं डिसजॉईंट ठेवतोय, याच्यातली व्हायलन्स ही अंडर करंट किंवा मग ते व्हायलन्स फिजिकल व्हायलन्स पासून सायकोलॉजिकल व्हायलन्स पासून ते रिलेशनशिप मधल्या व्हायलन्स पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे व्हायलन्स आहेत. जिथे म्हणजे ऍक्च्युअल मारामारी नाहीये पण 2 लोकांमधला संवाद हा पण खूप व्हायलंट असू शकतो. त्याच्यात त्यांच्यामध्ये जे घडतंय ते
कुठे कुठे काहीही न बोलता खूप व्हायलन्स घडत होता. सो हे आम्ही त्यामध्ये एक्सप्लोअर करायचा खूप प्रयत्न केला. आणि मग ते कनेक्ट कसं करायचं, तर मग काही पात्र ट्रॅव्हल करतायत का. सो सबकॉन्शियस लेवलला ते आपल्या आजूबाजूला हे सगळं जग आहे. आणि म्हणजे असं आता आपण तिघं इथे बसलोय पण आपल्या बाहेरच्या या बिल्डिंग मध्ये काहीतरी खाली काहीतरी घडत असेल. सो हे आम्ही त्यात करायचा प्रयत्न केला की हेच पात्र पुढच्या कुठल्या तरी नाटकात जात आहे. सो दे आर ऑल आयदर दे आर फिजिकली कनेक्टेड आहेत किंवा एन्व्हायरमेंटनी कनेक्टेड आहे, साऊंडनी ते कनेक्ट असू शकतात. कुठेतरी म्हणजे पहिला सीन रेल्वे स्टेशनवर घडलाय तर त्या रेल्वे स्टेशन मधलं एक पात्र पुढे चालून दुसऱ्या सोसायटीमध्ये गेलेलं. सो दे अल्टिमेटली दे आर कनेक्टेड विथ इच अदर. अशा पद्धतीने आम्ही ते सगळं एक एकसंध अनुभव आणायचा प्रयत्न केला. तेव्हा आता समजा या आता काही ठिकाणी असंही होतं की रिकरिंग होतं की एकच पात्र सलग 6 नाटकांमध्ये बॅकग्राऊंडला आहे. सो अल्टिमेटली दे आर ऑल कनेक्टेड विथ द स्पेस असं व्हायचं एकंदरीत. ओके, म्हणजे इंटरेस्टिंग कल्पना आहे की. पण आता हे जेव्हा करताना म्हणजे आता समजा जसं तू आधी म्हणालास की नवीन लोक आता सावरगाव स्फोटासाठी तिथे पण नवीनच होते. पण मग आता चॅलेंजेस कसे आले, म्हणजे माती खाणं हे कुठपर्यंत. माती आपण खातोच कारण की आर्टिस्ट. हो, म्हणजे मला वाटतं करता करता आपल्यालाच लक्षात येतं. म्हणजे जेव्हा आपण नाटक तयार करत असतो ना तर तेव्हा आपण कुठल्या पॉइंटला माती खातोय. बरोबर, माती खातोय रादर दॅन माती नाही म्हणता येईल, पण मला म्हणजे आपल्याला जे ऍब्सोल्यूट किंवा फायनल काही जे मिळवायचं आहे ना ते आपण मिळवायचा प्रयत्न करत असतो की ओके आपल्या लिमिट एक्स्ट्रीमिटीज आपण गाठायचा प्रयत्न करतो नाटकातल्या पण. आणि ऍज अ पर्सन, ऍज अ क्रिएटिव्ह पर्सन, ऍज अ क्रिएटिव्ह त्यामुळे डिरेक्टर म्हणून किंवा ऍक्टर म्हणून पण. बरोबर. सो त्या एक्स्ट्रीमिटीज पर्यंत आपण कुठपर्यंत पोहोचू शकतोय हे मला वाटतं ते फ्लोअरवर जाताना रिहर्सलमध्ये किंवा नाटकाचे प्रयोग होताना आपल्याला कळतात. सो प्रत्येकच वेळेस ते अचीव्ह होईल की नाही याची गॅरंटी कोणीच नाही देऊ शकत. त्यामुळे असं वाटतं की ते पहिल्या 2 प्रयोगांमध्ये मला दोन्ही नाटकांचे असं झालं की पहिल्या 2 प्रयोगांमध्ये चालू असताना कळत होतं की अरे इथे आपण अजून काम करायला पाहिजे. काय व्हॉट एव्हर इट इज. पहिल्या नाटकामध्ये डिझाईनचंच काम असतं. म्हणजे ओव्हरऑल नाटकाचं डिझाईन काय, म्हणजे मी कपड्यांचे रंग काय वापरतोय, मी साऊंड काय वापरतोय, मी ओव्हरऑल वस्तू ज्या वापरतोय त्यांचे पॅटर्न्स काय आहेत. तर याचं तिथे मी कमी पडलो आहे. ओव्हरऑल परत नाटकाचं सावरगावचं पण डिझाईन नावाची जी गोष्ट आहे तिथे अजून शोध चालू आहे की मला एक्झॅक्टली नाटकाचं डिझाईन म्हणजे काय आहे. नाव मी ऍक्टर म्हणजे दोन्ही नाटकांमध्ये मी ऍक्टर्स लोकांसोबत खूप चांगल्या पद्धतीने डील केलेलं आहे. सो त्यांच्यापर्यंत मला त्या सीन मधनं काय पाहिजे हे मी चांगल्या पद्धतीने पोहोचवू शकतोय. पण बाकीच्या बाजूंवर माझं अजून जरा चाचपडणं चाललंय की अरे हेच आहे त्या एक्स्ट्रीमिटीपर्यंत मी पोहोचलो पाहिजे हे मला अजून सतत वाटत राहतात. सो मला वाटतं की या नाटकापर्यंत म्हणजे तू जे काही आता एक्सपिरियन्स सांगितलेस यासाठी एक स्ट्रॉंग फाउंडेशन लागतं. आणि ते बऱ्याच लोकांना किंवा पुण्या मुंबईतल्या लोकांना स्पर्धामुळे मिळतं की स्पर्धांमध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळतात. हे फील्ड काय आहे किंवा नाटक ही कन्सेप्ट काय आहे, आपण एखादी गोष्ट कशी कन्वे करू शकतो हे सगळं जे कळतं ते 11वी 12वीच्या स्पर्धांमध्ये किंवा त्याच्याही आधी स्पर्धांमुळे होतं. पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धा किंवा इंटर कॉलेजेट. सो ह्याचा तुझा एक्सपिरियन्स काय की तुला कशा गोष्टी मिळाल्या आणि कशा तू शिकत गेला? खरं तर मी पहिलं नाटक जे केलं ते स्पर्धेतच केलं. त्याच्या आधी काहीच नाही केलं. आमच्या वेळेस सकाळ करंडक स्पर्धा सुरू झाली होती. ती आत्ता मला ते नंतर बंद झाली मध्ये, पण परत सुरू झाली होती. पण माझं पहिलं नाटक एक इंटर कॉलेजिएट स्पर्धेतलंच आहे. म्हणजे BCA ला असताना खरं तर दोन दिग्दर्शकांचे भांडण झाल्यामुळे एक वेगळे ग्रुप झाले. एकाच कॉलेजमधनं 2 एकांकिका झाल्या. त्यातनं मग मी केलं तर मला वाटतं ते 6 वर्ष मी एकांकिका स्पर्धा आणि आमच्याकडे म्हणजे अमरावती विद्यापीठामध्ये युथ फेस्टिवल होतं. सो या युथ फेस्टिवलच्या एकांकिका तर ते 6 वर्ष कंटिन्यू केलं. म्हणजे तेव्हा असं होतं की मी काय करतो हे कळत नव्हतं. त्याचा अनालिटिकल म्हणजे काय स्टडी म्हणूयात किंवा ते नव्हतं, फक्त करतोय. आणि तेव्हा मी खूप ऍक्टिंग करत होतो. मी तेव्हा दिग्दर्शन नावाची गोष्ट केलीच नाही. मी प्रत्येक दिग्दर्शकांसोबत ऍक्टिंगच केली. पुण्यात आल्यानंतर मग मला जेव्हा मी काय म्हणतात त्याला रिहर्सल्स पाहिल्या, नाटकं पाहिली, म्हणजे मला वाटतं मी नेक्रोपोलिस नावाचं नाटक पाहिलं आणि मला वाटलं की हे काहीतरी मोहित आसक्तचं मोहित टाकळकरांनी दिग्दर्शित केलेलं नाटक की अच्छा हे खूप वेगळं गणित आहे. आणि त्यातले व्हिज्युअल्स, त्यातली भाषा, ज्या पद्धतीचा अभिनय त्यामध्ये होता आणि ज्या पद्धतीची कोरिओग्राफी म्हणजे ओव्हरऑल जे डिझाईन केलेलं होतं ते मला असं झालं की हे खूप वेगळं आहे.
आणि कदाचित ते असेल की तिथनं तो ब्रेकिंग पॉइंट होता की हे कशामुळे अचीव्ह झालेलं आहे. म्हणजे आधीपर्यंत करत होतो की आपण करतोय, नाटक करतोय, म्हणजे काय तेंडुलकरांचं पण नाटक अकोल्याला असताना केलंय, पण मी तेंडुलकर इतके मोठे लेखक आहेत हे त्यांची सगळी नाटकं वाचल्यानंतर कळलं, पण तेव्हा ते कळलं नाही की हे नाटक करताय. तर मग ते नेक्रोपोलिस नाटक बघितलं, मग त्याच्यानंतर मी गजब कहाणी नावाचं नाटक पाहिलं मोहित टाकळकरांचं. ऍट द सेम टाइम तेव्हा मी अनिरुद्ध खुटवडांचं महापूर नावाचं नाटक झालं होतं. आलोक राजवाडेचं गेली 21 वर्ष. मला वाटतं ही नाटकं जी होती ती काहीतरी वेगळ्या धाटणीची होती, वेगळ्या पद्धतीची होती आणि ते काहीतरी अट्रॅक्ट करत होतं तेव्हा. आणि मग आपण करूयात. मग स्पर्धा केल्या. एका अर्थी असं वाटतं इंटर कॉलेजिएट लेवलला स्पर्धा खूप महत्त्वाच्या आहेत महाराष्ट्रामध्ये, कारण आपल्याकडे ते स्पर्धांमुळे तुमची ना काहीतरी कॉन्फिडन्स बिल्ड होतो. कारण तुम्ही 5 वर्ष जवळपास 30 ते 35 लोकांसोबत काम करत असता. म्हणजे फिरोदिया असेल किंवा पुरुषोत्तम असेल, 3 वर्ष तरी म्हणत आपण जर ग्रॅज्युएशनचे जरी धरले तरी 3 वर्ष तुम्हाला 6 महिने 30 लोकांसोबत काम करायचा अनुभव खूप वेगळा असतो आणि तुम्ही वेगवेगळ्या पातळींवर काम करता. स्पर्धांमध्ये ऍक्च्युली तुम्ही दिग्दर्शक पण असता, तुम्ही ऍक्टर पण असता, कधी कधी तुम्ही लेखक पण असता, लाईट वाले पण असता, सगळं एक तो ओव्हरऑल ऍटलिस्ट म्हणजे तो एक काहीतरी म्हणजे खूप बेस नाही पण ऍटलिस्ट एक तोंड ओळख होते की हे काय आहे क्षेत्र. पण त्याचं चॅनलायझिंग व्यवस्थित झालं ना तर मग कदाचित ते खूप कामाचं नाही. तर मग स्पर्धा इज ऑल्सो अ ट्रॅप. सो मला वाटतं की स्पर्धा हे तुमचं एक डिग्री क्वालिफिकेशन सारखं आहे नाटकांसाठी. बरोबर. आणि मग तुम्हाला त्यातून स्वतःला ओळखता आणि मग तुम्हाला मास्टर्स करायचंय की ओके यातलं आता मला हे करायचंय की मला लाईट्स करायचंय की मला डिरेक्शन करायचंय का मला ऍक्टिंग करायचंय किंवा अजून काय करायचंय. बरोबर. सो हे स्पर्धा फार महत्वाच्या आहेत. बरोबर. अजून एक काय होतं म्हणजे आता पुणे आणि मुंबईमध्ये फिरोदिया आणि पुरुषोत्तम करंडक हे दोन आहेत. ते समजा मुंबईमध्ये INT आहे. जसं म्हटलं की ते मास्टर्स आहेत तुमचं, पण त्याच्या आधीच्या ज्या गोष्टी आहेत किंवा शालेय स्पर्धा असतील किंवा इंटर कॉलेजिएट स्पर्धा असतील त्यांचं महत्व किती आहे. म्हणजे त्याच्यानुसार तेव्हा जिथं तुमच्या गोष्टी बिल्ड व्हायला लागतात तेव्हा तुम्हाला कळतं की ओके तुमचा छंद नक्की काय किंवा तुमचं नक्की फील्ड काय किंवा त्या कला क्षेत्रात तुम्हाला जायचंय का, त्यांचं महत्व किती. मी फॉर्च्युनेट होतो की माझ्या शाळेत ह्या गोष्टी घडत होत्या. बरोबर. पण अशा खूप शाळा आहेत की जिथे ह्या गोष्टी घडत नाहीत आणि त्याच्यामुळे ते डिरेक्टली पुण्यात आले की पुरुषोत्तम आणि पण त्याच्या आधीची जी स्टेप वगळली जाते. शाळेच्या माझा आत्ता आपल्याकडे मला असं वाटतं दिल्ली म्हणजे ज्या इंटरनॅशनल स्कूल्स आहेत ना, दिल्ली पब्लिक स्कूल असेल किंवा अशा म्हणजे हे स्पेसिफिक एक नाव नाही पण ज्या इंटरनॅशनल स्कूल आहेत तिथे मला वाटतं त्यांच्याकडे थिएटर हा सब्जेक्ट आहे. पण बाकीच्या इतर शाळांमध्ये तो नाही. आणि माझ्या वेळेस तर म्हणजे आमच्या वेळेस तर नव्हताच. मी पहिलं नाटकच ग्रॅज्युएशनला फर्स्ट इयरला असताना केलं. त्याच्या आधी माझा नाटकाचा काही संबंधच नव्हता. बघितलेलं पण खूप काहीच नव्हतं. 1-2 नाटक बघितलेले असतील मी. तर ते काय पद्धतीने केलं जातं आणि एक वेगळी त्यांच्याकरता एक वेगळी मेथडॉलॉजी आहे जे थिएटर इन एज्युकेशन म्हणतात. ते आपल्याकडे अजून म्हणजे लोक काही काम करतात आता म्हणजे लोक त्या पद्धतीने त्याचा अभ्यास करताय. शाळेतल्या म्हणजे मुलांसाठी लिहिलेली नाटकं स्पेसिफिकली त्यांच्याकरता केलेली नाटकं त्यांना डिरेक्ट करण्याची म्हणजे त्यांना इन्व्हॉल्व म्हणजे त्यांच्याकरता केलेली नाटकं आणि त्यांना घेऊन केलेली नाटकं अशी होत आहेत आता. पण त्याचं प्रमाण खूप कमी पातळीवर आहे. आणि त्याचं काय होतंय पुढे म्हणजे त्या नाटकाचं जे काही आपण किंवा त्या थिएटर इन एज्युकेशनचं जे काही आहे त्याचं पुढे काय होतं हे बघितलं पाहिजे. हा मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा तुझा म्हणतो की इंटर कॉलेजिएट स्पर्धा या कशा आहेत. मी मगाशी तेच म्हटलं की ते तुम्हाला काहीतरी तुमचा एक क्रॅकिंग पॉईंट देऊ शकतो. म्हणजे मला कदाचित कॉलेज संपताना म्हणजे माझं MCA संपताना मला हे फील्ड खूप फॅसिनेटिंग वाटायला लागलं रॅदर दॅन फक्त मजा. सो माझं क्रिटिकल अनालिसिस, माझं वाचनाचा छंद, माझं बघणं, म्हणजे मला पेंटिंगमध्ये इंटरेस्ट यायला लागला, मला म्युझिकमध्ये इंटरेस्ट यायला लागला, मला नाटकं सिनेमेमध्ये म्हणजे सिनेमे बघण्यामध्ये इंटरेस्ट यायला लागला. सो कदाचित मला असं वाटतं की हे जर मी कॉलेजमध्ये असताना मी नाटक नसतं केलं तर मी केलंच नसतं. कदाचित मी खूप वेगळंच काम केलं असतं आणि त्यात नसता संदर्भ माझा काही नसता. तर मला वाटतं की एक आणि ऍज अ पर्सन म्हणून पण त्या गोष्टीचा खूप फायदा होतो आपल्याला. जसं मी म्हणालो की मी फॉर्च्युनेट होतो की माझ्या शाळेत शालेय स्पर्धा होत होत्या, नाट्य संमेलनही झाली शाळेत असताना.
पण आता समजा बाकी ठिकाणी कुठे गेलं किंवा समजा सातारा कराड साईडला माझे जे तर रिलेटिव्ह आहेत, मी त्यांच्या मुलांशी बोलतो, त्यांना नाटक हा प्रकार खूपच कमी माहितीये. म्हणजे जर असं तुझं काय म्हणणं आहे की ह्या विषयात की पुणे मुंबई सोडून बाकी उर्वरित महाराष्ट्रात नाटकांबद्दल काय अवेअरनेस आहे, तेवढी नाटकं होत आहेत, किंवा प्रायोगिक नाटकांबद्दलही जरी म्हटलं आपण तरी ते कशी परसिव्ह केली जातात? आता आपण तसं बघितलं तर पुण्यामध्ये म्हणजे खूप मराठी ही मराठी भाषा डॉमिनंट आहे. त्याच्यामुळे जे काही जास्त प्रयोग होत आहेत ते मराठीमध्ये होत आहेत. हिंदीमध्ये काही लोक करतायत आता प्रयोग पुण्यामध्ये पण जे काय म्हणत आपण प्रायोगिक नाटकाचं जे जग आहे ते पुण्यात मराठीमध्ये आहे. मुंबईमध्ये तुम्ही गेला तर खूप मल्टी कल्चरल मल्टीलिंग्वल आहे. म्हणजे तिकडे गुजराती थिएटर पण आहे, इव्हन तो पारसी पण आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे आणि मराठी पण आहे. म्हणजे मराठीचा व्यावसायिक रंगभूमीचा खूप मोठा व्याप जो आहे तो मुंबईमध्ये आहे. आणि तिथे तसे सेंटर पण आहेत. म्हणजे जसं पृथ्वी एक नाट्यगृह आहे की जिथे खूप साऱ्या वेगवेगळ्या म्हणजे तिथे सगळ्याच भाषांमधली नाटकं होतात. NCP आहे की जिथे ते परदेशी नाटकं पण बोलवतात. आता NMACC सुरू झालं जिथे आता ऑपेरा वगैरे अशा पद्धतीची नाटकं होतात. तर इतकं मुंबईचं हे सगळं मल्टीकल्चरल आहे. सो त्यामुळे तिकडचं नाटक त्या सगळ्या मल्टीकल्चरल या सगळ्या गोष्टींना घेऊन येणार. त्यांच्या त्या नाटकांमध्ये थोडाफार हा सगळा अंश तुम्हाला दिसेल. मराठी म्हणजे पुण्यातलं नाटक हे आता काय म्हणतात त्याला मराठी आहे, पण तरीही पुण्यामध्ये जे मायग्रेशन झालंय आता की जसं आम्ही आता सावरगाव खुर्द हे केलेलं आहे की त्याच्यामधलीच थीम अशी होती की सगळे त्या गावामधनं बाहेरगावावरून आलेले पुण्यात राहणारे IT मध्ये काम करणारे लोक. सो ते येतात आणि इंट्रोड्यूस पण स्वतःला करतात की मी असं आहे, मी IT मध्ये जॉब करतो आणि मी आज इथे हे कॅरेक्टर प्ले करणार आहे. सो अल्टिमेटली पुणे शहरामध्ये पण आता वेगवेगळ्या मराठी म्हणजे महाराष्ट्रातल्याच वेगवेगळ्या भागांमधले छोटे छोटे कोकण, विदर्भ असं सगळं तयार झालेलं आहे. सो ते कल्चर पुण्यातल्या मराठी नाटकांमध्ये येणार. म्हणजे तुला तिथे नांदेडची बोली बोलणारा कुठल्या तरी नाटकामध्ये एखादं पात्र सापडेल, किंवा जर इथे येऊन कोल्हापूरचा माणूस जर नाटक बसवत असेल तर त्याच्या नाटकामध्ये काहीतरी कोल्हापूरचा अंश तुला सापडेल. सो हे तशा अर्थी मराठीतलं मल्टीकल्चर पुण्यामध्ये घडतंय. मुंबईमध्ये ऑल टुगेदर जे सगळं भारतातनं येणारं मल्टीलिंग्वल आहे. तिथे बेंगॉली नाटक पण आहे. तिथे म्हणजे छोट्या प्रमाणात असेल पण दाक्षिणात्य भाषेतली पण नाटकं होतात. सो असं सगळं मुंबईचं कल्चर, त्याच्यामुळे ते विषय पण तसे अफेक्ट करणार. आणि ऍट द सेम टाइम आपल्याकडे जे आता होऊ घातलेलं आहे की एवढा मोठा विदर्भातनं लोंढा आलेला IT साठी 10-20 वर्षापूर्वी ते सेटल झाले, ती नाटकं करतायत, मराठवाड्यातनं आलेले आहेत, हे सगळे लोक आहेत. ऍट द सेम टाइम पुण्यातले लोकल जे आहेत खूप वर्षांपासून राहणारे नाटक करणारे ते पण नाटक करतात. सो ते प्रमाण भाषेतलंही नाटक आहे आणि बोली भाषेमधलंही नाटक आहे. ऍट द सेम टाइम प्रमाण आणि बोली भाषेच्या मिक्सचर मधलं पण नाटक. आणि याच्या व्यतिरिक्त जर आपण बाहेरच्या नाटकांचा विचार केला तर मला असं वाटतं की प्रयोग होत आहेत पण खूप कमी प्रमाणात होत. सेंट्रलायझेशन झालंय आता. एक्झॅक्टली. बरोबर. आणि हा म्हणजे ते त्याच्या मागची कारण काय सगळीच असतील. म्हणजे फॅसिलिटीज असेल, रिसोर्सेस असतील, आणि एकतर थोडं असं झालं की इंडस्ट्री जे आहे म्हणजे मुंबईला फिल्म इंडस्ट्रीचा बॅकअप असल्यामुळे ओव्हरऑल एक स्टेप म्हणून म्हणजे जनरल जे झालेलं आहे ऍक्टर, बेसिकली ऍक्टर लोकांचं जे झालं की, आणि नंतर टेक्निशियन्स आणि दिग्दर्शकांचं पण की फर्स्ट स्टेप इज थिएटर अँड देन मूव्ह टू सिरियल अँड एव्हरीथिंग. सो ते कदाचित तिकडे नाही आहे का, हा पण मुद्दा असू शकतो. पण तिथे राज्यनाट्य स्पर्धेच्या निमित्तानं नाटक होतं. मला वाटतं ती तशा अर्थी एक पुण्या मुंबईच्या बाहेरच्या नाटकांसाठी एक काय म्हणतात प्लॅटफॉर्म आहे तो परफॉर्मन्सचा. पण त्याची क्वालिटी किती आहे हे तपासून बघितलं पाहिजे. 30 नाटकं होत आहेत का, त्याच पद्धतीने होत आहेत का, तेच जजेस आहेत का, मग त्याचा दर्जा कुठे चाललाय का, बरं दर्जाचंही सोडून देऊयात, पण सातत्यानं वेगळ्या पद्धतीची आणि नवीन हिचे काहीतरी कलाटणी देतात. म्हणजे जसं मला नेक्रोपोलिस नाटक बघितल्यानंतर मला असं झालं की आपण आतापर्यंत जे नाटक करतो ते नाटकच नाही, तसं काही होतंय का ते खूप महत्वाचं आहे. किंवा जे प्रत्येक वेगवेगळ्या लोकांचं होतं नवीन नाटक करणं, की गेली 21 वर्ष पाहिल्यानंतर पण मी एकदम असा
काय म्हणतात त्याला शॉक झालो होतो की अरे अशा पद्धतीचं पण नाटक आहे जे काही आहे. तर तोपर्यंत मी एक स्ट्रक्चर्ड नाटक बघत होतो सगळंच, इथे नाटकाचं स्ट्रक्चरच ब्रेक झालं आणि तरी ते नाटक आहे. सो हे घडतंय का, तर कदाचित ते तपासणं गरजेचं आहे सगळ्यांनाच. आणि ते कसं होऊ शकेल ते म्हणजे त्याचं मला वाटतं एक्सचेंज जर झालं ते खूप जास्त तर मग ते होऊ शकेल. मला असं वाटतं की आता आपण पुण्यात राहतो, हा आपलं सगळं दिनक्रम ठरलेला असतो, आपण सकाळी उठतो, आपल्या अनेक गोष्टी आपल्याला दिसत असतात, म्हणजे पुण्यातल्याच असतात. म्हणजे आपल्याला मे बी आपण जेव्हा कोकणात जातो ट्रिपला तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हे काहीतरी वेगळं होतं, पण त्यांच्यासाठी ते नॉर्मल असतं. सो जर मी इथून सातारा चाललोय, मे बी ते 100च किलोमीटर आहे, पण त्या 100 किलोमीटर जेव्हा क्रॉस करून पलीकडे जातो तेव्हा तिथल्या मातीतली काही वेगळ्या गोष्टी घडत असतात. एक्झॅक्टली. मे बी आता आपल्या पुण्यामध्ये पु ल देशपांडे आणि त्यांचं जे लिखाण आहे ते खूप, त्यांचं साहित्य खूप वाचलं जातं, बरोबर, आणि आपण त्याच्या पलीकडे कधी कधी जात नाही किंवा आपल्याला गरज वाटत नाही. पण मे बी मुलांना हे साहित्य सुचलं, त्याचं कारण ते इथे राहत होते, मुंबईत राहत होते, आणि त्यांनी पण बाहेरची जी त्यांची कॅरेक्टर्स आहेत ती त्यांना दौऱ्यांवरच सापडली. बरोबर. सो साताऱ्यामध्ये जी नाटकं होत आहेत किंवा जे विषय आहेत ते पुण्यात दाखवता आले तर, किंवा मग ह्यांना काय सोल्युशन असेल की ते एक्सचेंज कसे होतील, किंवा मला असं वाटतं की नाट्य महोत्सव हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे. गेल्या काही वर्षांपर्यंत पुण्यामध्ये, म्हणजे आता पुण्यामध्ये जे महोत्सव होत आहेत त्याच्यामध्ये किती बाहेरची नाटकं येत आहेत ते मला आता माहिती नाही, पण विनोद जोशी, म्हणजे जो विनोद जोशी महोत्सव व्हायचा त्याचं पुढे नाव सारंग थिएटर फेस्टिवल असं झालं, तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी भारतातनं आणि महाराष्ट्रातनं पण अशी नाटकं यायची. सो तुम्हाला काय फेब्रुवारी महिन्यामध्ये तो ना फेब्रुवारी मार्चमध्ये असं तर 5 नाटकं तुम्हाला बघायला मिळतात, पण एक वेगळ्या पद्धतीची, वेगळ्या भाषेतली. म्हणजे मी स्वतः तिथे बँगलोरवरनं, मल्याळम, मणिपूर असं वेगवेगळ्या भाषेतली, म्हणजे मी तो महोत्सव एक जवळपास 8 वर्ष मी ते नाटकं पाहिलं. 8 वर्षात मी 40 वेगळी नाटकं पाहिलेली आहेत, जी वेगळ्या भाषेची आहे, वेगळ्या कल्चरची आहे, वेगळे विषय घेऊन ती आलेली आहे. ऍट द सेम टाइम आता जे काही आम्ही सावरगावच्या निमित्ताने फिरतो किंवा आसक्तच्या वेगवेगळ्या नाटकांनुसार मी वेगवेगळ्या महोत्सवांना जाऊ शकतो. तर दिल्लीला मेटाला गेलो तर तिथे मी बंगालचं नाटक पाहिलं, मी तिथे इथलं कन्नड नाटक दकलकथा देवी काव्य नावाचं एक खूप सुंदर असं कन्नड नाटक पाहिलं, मी मल्याळम नाटक पाहू शकलो तिथे. सो हे घडेल जर महोत्सव असतील तर. ऍट द सेम टाइम हे तर राष्ट्रीय स्तरावर झालं, पण महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात पण होऊ शकतं. जसं भुसावळला आम्ही वाया सावरगाव खुर्द केलं तर एक वेगळा ऑडियन्सच मिळाला, की म्हणजे आम्हाला अपेक्षाच नव्हती की या पद्धतीने ते नाटक रिसिव्ह होईल. ज्या पद्धतीने पुण्या मुंबईत काय झालंय की आता पुण्या मुंबईत ऑडियन्सला पण एक सवय झालेली आहे का त्या पद्धतीची प्रायोगिक नाटकं बघायची. अजून तिकडे बाहेर गावी, म्हणजे जसं मला वाटतं भुसावळला आहे बऱ्यापैकी ते एक्सपेरिमेंट करतात, अनिल गोष्टी म्हणून आहेत. नंतर कणकवलीला एक आचरेकर प्रतिष्ठानला ते वामन पंडित आहेत ते करतात. कोल्हापूरला हिमांशु स्मार्त ते लोक करतायत, आणि नागपूरला माझा मित्र आहे रुपेश पवार म्हणून, तो आता काही बाहेरची नाटकं बोलवतो. सो कदाचित हे जर झालं, म्हणजे तिकडची नाटकं इकडे आली तर नागपूर, कदाचित त्या नाटकामध्ये जर पूर्ण नागपुरी बोली भाषा असेल तर आपल्याला ऐकायला मिळेल, आणि साताऱ्याची बोली ऐकायला मिळेल. जे मगाशी तू म्हणाला साहित्याचं, की साहित्यामध्ये ते घडलेलं आहे, जे गेल्या 25 वर्षामध्ये छोट्या छोट्या प्रमाणात का होईना पण कुठेतरी उदगिरी बोलीमध्ये कुठेतरी एक कथा कादंबरी लिहिल्या गेलेली आहे, दूर तिकडे गडचिरोलीच्या काय गोंडी भाषेमध्ये काहीतरी लिहिल्या गेलेलं असेल. सो हे जसं झालं हे नाटकांमध्ये जर झालं तर कदाचित तो एक्स्ट्रीम कल्चरल एक्सचेंज होईल आणि ते सगळ्यांसाठीच चांगलं राहील ना. नाहीतर आपल्याला आपण त्याच 10-15 ज्या काही पुण्यातल्या संस्था आहेत त्यांची नाटकं आपण बघत राहणार, तेच होत राहणार, आणि तेच नाटक प्रायोगिक नाटक म्हणून तयार होत राहणार. हा एक कदाचित मोठा ड्रॉबॅक होईल. बरोबर, मला वाटतं. जसं तू आता म्हणाला की महोत्सव किंवा अशा गोष्टी झाल्या पाहिजे. तर बारामतीमध्ये मी 5वी किंवा 6वीत असताना मराठी नाट्य संमेलन झालं. तर त्यावेळी म्हणजे आमची शाळा होस्ट करणार होती आणि आमच्या शाळेने ठरवलं की आपण जी जुनी नाटकं त्यांचे काही दृश्य आपण ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये दाखवायचे आणि ते अगदी गावभर फिरवायचे. तर आणि मग त्यामुळे काय झालं की जे काही आम्ही शाळेतली मुलं जी नाटकं करत होतो किंवा शालेय स्पर्धांमध्ये भाग घेत होतो, आम्हाला एक वेगळं डायमेन्शन मिळालं की म्हणजे आता सखाराम बाईंडर किंवा घाशीराम कोतवाल ही नाटकं आम्ही कधी पाहिलीच नाही.
बरोबर. ती आम्हाला जे काही युट्यूब रेकॉर्डिंग असतील किंवा जे काही लिहिलेलं असेल ते वाचण्याची संधी त्या गोष्टीमुळे मिळाली. आणि त्याच्यामुळे काय झालं की ही काही नाटकं आहेत ही अख्ख्या बारामतीलाही कळलं, कारण तो अख्खा ट्रॅक्टर अख्ख्या बारामतीवर फिरला आणि ते दृश्य हे अवेअरनेस क्रिएट झालं. सो मे बी अशा गोष्टी घडू शकतात. हो ऑब्विस. म्हणजे काय नाटक झालं, जिथे कुठेतरी कुठलं नाटक होतंय तर ते 10 लोकांना कळेल. 10 लोकांना कळलं तर त्यातल्या एकाला कोणाला तरी इंटरेस्ट निर्माण होईल, तो अजून काहीतरी 10 लोक जोडल्या जाईल. सो कदाचित या पद्धतीने ते होईल. ते आणि ते किती काय म्हणतात त्याच्याकडे सोल्युशन कोणाकडेच नाहीये की नाटक ग्रो होईलच का किंवा नाटक म्हणजे तगेलच का, तर काहीही कोणाकडे नाही. नाटक करणं हे नाटक करणाऱ्याच्या हातामध्ये आहे, इतकं ते सोपं आहे. मला असं वाटतं की पूर्वी मी जे आता पुलंचं वाचलंय त्यात पुलं म्हैस म्हणलं तर त्यात थोडा कोकणातला त्यांनी अनुभव त्यांचा लिहिलाय. मे बी तसं घडलं नसेल, पण कोकणात जाऊन तिथली लोकांशी बोलून त्यांनी जे लिहिलं ते त्यांनी प्रेझेंट केलं. सो त्यांनी असे अनेक कॅरेक्टर्स लिहिली आहेत. सो त्यांनी बाहेर जाऊन पुण्यामध्ये बाहेरच्या गोष्टी सांगितल्या. सो ते जे होत होतं ते आता थोडं कमी झालंय का चालू आहे असं तुला वाटतं? म्हणजे काय वाटतं? पण त्याचा स्कोप आहे, फक्त ते एक्झॅक्टली फिगर आउट कोणी करतंय का किंवा ते लक्षात घेतंय का हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे अल्टिमेटली आता मी स्वतः अकोल्याचा आहे, मी अमरावतीला शिकलो, मी पुण्यात आलो. सो पण तरी मी एक 10 वर्षांनंतर मी एक वराडी बोलीतलं नाटक पुण्यात करू शकलो. आणि मग इतक्या वर्षानंतर पुण्यामध्ये ती बोली, ज्या पद्धतीची बोली तिकडे बोलल्या जाते ती लोकांनी ऐकली तर अरे ही किती सुंदर आहे किंवा ही किती गोड भाषा आहे, जे कदाचित तुला कोकणात गेल्यानंतर जाणवेल. म्हणजे आता तू खाली गेला तर म्हणजे उत्तम बंडू तुपे नावाचे एक सुंदर कादंबरीकार होते जे पुण्याच्याच राहत होते. सो हे असं जर आपण छोटं जर त्याच्या आतमध्ये जात गेलो तर आपल्याला खूप काही सापडेल. बरोबर. असं आहे. म्हणजे खूप लोक आहेत म्हणजे जी एका पद्धतीने काम करतात. तर पु ल देशपांडे इज एक्स्ट्रीमली पॉप्युलर म्हणून तुझ्या तोंडावर ते नाव आहे, पण नक्कीच ऍज पॅरलल पु ल देशपांडे एक्झॅक्टली की खूप त्या ताकदीचं पण काम केलेलं असू शकतं. एक्झॅक्टली. म्हणजे जसं आता आपण कोसला ही एक्स्ट्रीमली पॉप्युलर कादंबरी आहे, पण त्याच लेवलची कादंबरी पुरुषोत्तम बोरकर म्हणून आहे, त्यांनी मेड इन इंडिया नावाची जे खामगावमध्ये विदर्भाच्या एका छोट्या गावात राहून त्यांनी लिहिलेली होती, जी त्याच ताकदीची कादंबरी आणि त्याच फॉर्मॅट मधली कादंबरी. बरोबर. पण ऍज कोसला ही एक्स्ट्रीमली पॉप्युलर झाल्यामुळे कदाचित तेवढी मेड इन इंडिया कोणाला माहिती आहे की नाही माहिती असं एक कदाचित मी पुण्यात लहानाचा मोठा झालो. एक्झॅक्टली. त्यामुळे मला पु ल देशपांडे बद्दल त्यांच्याबद्दल जास्त अट्रॅक्शन आहे. बरोबर. आणि मला दिसतं म्हणजे लायब्ररीमध्ये गेलो की मला इझिली पहिली पुस्तकं दिसतात ती पु ल देशपांडे. एक्झॅक्टली. म्हणजे आता रिसेंटली मी नंदा खरे नावाचे नागपूरचे म्हणजे नागपूरमध्ये राहतात त्यांच्या कादंबऱ्या वाचल्या. सो ते काहीतरी खूप वेगळंच काम आहे. सो हे कदाचित आपल्याला हळूहळू ते होईल, ते पण ते आपल्याला स्वतःहून जाऊन डीक करावं लागेल, म्हणजे ते सगळं ते काढावं लागेल तर आपण काहीतरी करू शकतो. नाहीतर ते तसं ऑप्सूक काहीच होणार नाही. किंवा म्हणजे लेखकाने जुनं साहित्य वाचावं, पण त्याच बरोबरीने थोडं ट्रॅव्हल करून नवीन गोष्टी काय घडतात, म्हणजे 2000 साली ज्या गोष्टी घडत असतील मे बी आता होत नसतील त्या. बरोबर. मे बी कोविडमुळे अजून काहीतरी वेगळ्या गोष्टी घडायला लागल्या असतील. बरोबर. सो ट्रॅव्हल करून जेवढं तुम्ही जास्त फिराल, जेवढ्या वाईड रेंजमध्ये तुम्ही गोष्टी बघाल वाचाल, तेवढ्या गोष्टी तुमच्या डोक्यात येतील. आणि म्हणजे ते जितकं जास्त पुण्या मुंबईत राहणाऱ्या लोकांसाठी गरजेचं आहे ते इतर लोकांसाठी पण तेवढंच गरजेचं असणार आहे. म्हणजे त्या पद्धतीने नाही तर साताऱ्यातला किंवा पुण्यात आपण नागपूरचा म्हणून जर नागपूरमध्येच नाटक करत झालं जे पुण्यामध्ये होतं, तिथल्या 10 संस्थांना ते नाटक ग्रेट वाटेल. बरोबर. कदाचित त्यांना हे नाटक पटणारच नाही. करेक्ट. असं ते होत राहणार. सो ते जोपर्यंत एक्सचेंज होत नाही की अरे काय थिएटरवाले लोक काय प्रयोग करतायत हे जर नागपूरच्या माणसाला किंवा आसक्तची लोक काय प्रयोग करतायत हे जर कुठल्या तरी इचलकरंजीच्या माणसाला माहिती नसेल, आणि सेम टाइम इचलकरंजीची लोक काय प्रयोग करतात हे जर पुण्यातल्या लोकांना माहिती नसेल तर मग ती गडबड होऊ शकते. असं आहे. त्यामध्ये एक्सचेंज असंही होऊ शकतं की आता जसं पुलंचं पाहिलं की ते खूप ठिकाणी फिरले आणि तिथल्या लोकांच्या गोष्टी एकत्र करून त्यांनी पुण्यात जे काय आहे साहित्य ते दिलं. पण असं उलटही मे बी होऊ शकतं. पुण्यात जे काही तुम्ही बघताय ते पुण्यातल्या गोष्टी तुम्ही बाहेरही
दाखवू शकतो. बरोबर, एक्झॅक्टली. त्यांना आवडेल म्हणजे या गोष्टी प्रत्येकाच्या, म्हणजे मी साताऱ्यात असेल तर मला सातारा सोडून बाकीच्या गोष्टीकडे काय चाललंय ते बघितलं पाहिजे. बरोबर. आणि मी पुण्यात असेल तर मला मुंबई आणि खाली सातारा कोल्हापूर पर्यंत काय गोष्टी घडतायत एक्झॅक्टली त्या मला माहिती पाहिजेत. नाहीतर मी ऍज अ रायटर किंवा ऍक्टर ग्रो होणार नाही, मी तिथेच फिरत राहीन. बरोबर बरोबर, एक्झॅक्टली. आणि ते मगाशी जसं म्हटलं म्हणजे आता म्हणजे होतं पण ते कन्सिस्टंटली होणं, म्हणजे जसं मानस रंग महोत्सव आता जो अतुल पेठेंच्या मार्गदर्शनाखाली चालतो, सो त्याच्यामध्ये ती लोक त्यांनी मागच्या वर्षी एक पुण्यातला दिग्दर्शक होता, एक मुंबईचा होता, एक कोल्हापूरचा होता, असं. सो त्याच्यामुळे आणि तो महोत्सव पुण्यात झाला. ऍट द सेम टाइम तो पूर्णच्या पूर्ण ती 3 नाटकं नाशिकमध्ये झाली, 3 नाटकं कोल्हापूरला झाली. सो त्याच्यामुळे पुण्यातल्या लोकांनी काहीतरी मानसिक आजारावर केलेली नाटक ते तिकडच्या लोकांना बघायला मिळालं, कोल्हापूरच्या लोकांनी हे करायला. सो हे घडलं. कदाचित असे प्रोग्राम्स पण खूप हेल्प करू शकतील का, की एक 3 लोकांचे बंच केलेला आहे की जे एका विषयाला धरून नाटक करतायत, त्याच्यामुळे स्कोप तरी ओपन होईल, असं काही होऊ शकतं. असं पण आहे. म्हणजे ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपलं नाटक समोरच्या लोकांपर्यंत, म्हणजे पुण्यातलं नाटक बाहेर कसं पोचेल, बरोबर, आणि बाहेरची नाटकं आपण कशी आत्मसात करू किंवा त्यातून आपण काय शिकू शकतो. बरोबर बरोबर, या दोन्ही म्हणजे त्यांची पण जबाबदारी आहे, पण तेवढीच आपली पण जबाबदारी आहे. बरोबर, एक्झॅक्टली. सो नागपूर किंवा कुठेही काही गोष्टी घडत असतील त्या इक्वली झाल्या पाहिजे. इक्वलीच झालं तर ते होईल. हा म्हणजे पण त्याचं काय म्हणतात त्याला ती आर्थिक गणित नावाची जी गोष्ट आहे ना त्याच्यामध्ये, त्याच्यात ते किती फिजिबल आहे हे बघणं गरजेचं आहे. पण लोक प्रयत्न खूप करतात. म्हणजे जसं मी नावं जी घेतली मगाशी, नागपूरचा माझा मित्र रुपेश पवार असेल, किंवा इकडे कणकवलीचे ते वामन पंडित असतील, नाशिकमध्ये काही लोक आहेत, भुसावळचे अनिल गोष्टी आहेत. तर हे सातत्याने दरवर्षी 3 नाटकं का होईना पण ते भुसावळला बोलत अनिल गोष्टी. तर यावर्षी त्यांचा 15वा की 20वा महोत्सव होता. आणि यावर्षी म्हणजे आम्ही केलं तर ते म्हणाले सावरगाव हे 50वं नाटक आहे. सो गेल्या 15 वर्षामध्ये त्यांनी भुसावळला 50 नाटकं वेगवेगळी बोलवली, प्रायोगिक नाटकं. म्हणजे भुसावळ सारख्या शहरात जिथे रोज दैनंदिन नाटक होत नाही, तिथे वेगळी गंभीर विषयाला हात घालणारी प्रायोगिक नाटकं झाली, ही खूप चांगली गोष्ट आहे. ऍट द सेम टाइम नागपूरमध्ये तो जो मित्र करतोय किंवा कणकवलीला ते व्यावसायिक आणि प्रायोगिकचं मिक्सचर करतात. म्हणजे ते व्यावसायिक नाटक पण बोलवतात आणि प्रायोगिक नाटक पण बोलवतात. म्हणजे तिथल्या ऑडियन्सला दोन्ही नाटकं बघायला मिळत आहेत. तर हे म्हणजे चांगलं काम आहे असं. या प्रॉब्लेम किंवा या समस्येवर नाट्य महोत्सव हे खूप हेल्प करेल, किंवा काय म्हणताय त्याला, एक नाट्य महोत्सवामुळे 10 विषय स्प्रेड होतील. बरोबर. आणि वेगवेगळ्या नुसतं नाट्य महोत्सवच नाही तर कदाचित नाटकाचे प्रयोग. बरोबर. म्हणजे नुसतं एका नाटकाचा प्रयोग जरी झाला तरी त्यातनं फरक पडणार आहे. करेक्ट. महिन्याला 1 नाटक होत आहे, रोज करायची पण गरज नाही, पण महिन्याला 2 महिन्याला असेल, की पुण्यामध्ये महिन्याला कुठलं तरी एक आलं असेल, असं कदाचित होईल. आणि हे आपण हायपोथेटिकली बोलतोय आता. लोक त्यांच्या पद्धतीने काम करतायत. आपण ऍक्च्युअली काम किती करणार आहोत हे आपल्याला माहिती नाही, असं आहे. किंवा नाट्य वाचन सुद्धा आपण करू शकतो. एक्झॅक्टली. किंवा बेसिक पथनाट्य सुद्धा. बरोबर. तेच म्हणजे त्याचे म्हणजे मार्ग खूप आहेत. आपण काय करतो एक्झॅक्टली त्यातला महत्वाचा भाग आहे. सो आता आपण एवढ्या सगळ्या गोष्टी बोललो की नाटकाचं महत्व काय आहे, नाटक झालं पाहिजे, एक कल्चरल एक्सचेंज झाला पाहिजे. पण आता म्हणजे मी माझा एक एक्सपिरियन्स सांगतो की जेव्हा मी थिएटर वर्कशॉप केलं, म्हणजे याच्या आधी शाळेत मी नाटकं करायचं, पण त्याच्यानंतर जेव्हा माझं कॉलेज सुरू झालं तेव्हा थोडंफार सुटलं. आणि कोविड नंतर ज्या काही गोष्टी घडल्या पर्सनल लाईफमध्ये वगैरे, त्याच्याने कॉन्फिडन्स थोडासा लो झाला. मग त्यामुळे परत काहीतरी बूस्ट मिळण्यासाठी मी म्हटलं की आपण थिएटर वर्कशॉप ट्राय करूयात. आणि त्या वर्कशॉपमध्ये म्हणजे रोज माती खाऊन किंवा रोज नवीन गोष्टी शिकून नवीन लोकांना भेटून जो काही मला वर्कशॉपच्या एंडला जो बूस्ट मिळालाय कॉन्फिडन्सला, त्याच्यामुळे जे काही आत्ता पण जे काही पॉडकास्टमध्ये बोलतोय वगैरे, म्हणजे हे पॉडकास्ट करायचं हे 1.5 वर्ष आधीपासून डोक्यात होतं. पण ते थिएटर वर्कशॉप नंतर जो बूस्ट मिळाला त्याच्यामुळे हे चालू करू शकतो. सो आता तसंच तुझा काही एक्सपिरियन्स आहे का, की म्हणजे आता नाटक सुरू व्हायच्या आधीचा सुयोग देशपांडे आणि त्याच्यानंतर ह्या क्षेत्रात आल्यानंतरचा सुयोग देशपांडे, म्हणजे आत्ताचा सुयोग देशपांडे, यातला फरक काही किंवा त्या प्रोसेसमध्ये काही तुझ्या सोबत घडलंय ज्याच्यामुळे तू शिकून आत्ताचा जो काही सुयोग देशपांडे आम्हाला समोर दिसतो तो आहे? हा म्हणजे बदल तर भरपूर आहे. आणि
पर्सनलपेक्षा मी नाटकामधलं बोलायचा प्रयत्न करीन की ज्या गोष्टी कदाचित सुरुवातीला नुसतं मी मगाशी बोललो की 6 वर्ष मी फक्त नाटक करत होतो आणि मला कळत नव्हतं की हे सगळं गणित काय आहे आणि आय एम जस्ट फॉलोईंग समवन, कोणीतरी मला सांगताय आणि मी ते फॉलो करतोय. पण आता जेव्हा मी दिग्दर्शक म्हणून या बाजूला आलो तर मी म्हणजे सगळ्या बाजूनी मी त्याचा विचार करू शकतोय आता. आणि मला नाटक बघताना पण एखादं चांगलं नाटक बघितलं की मला आतमधनं असं होतं की असं नाटक आपल्याला करायचं आहे आणि ॲट द सेम टाइम नाटक वाईट असेल, फसलं असेल ना तर असं नाटक आपल्याला कधीच नाही करायचं. हे एक गणित मला जे काही म्हणजे जाणवलंय त्याच्यामुळे एक तर आणि क्युरिओसिटी खरं सांगायचं खूप वाढली आहे. म्हणजे मी पहिल्यापेक्षा अजून जास्त गोष्टी जाणून घेण्याकरता तेवढा क्युरियस झालं, त्यामुळे प्रश्न पण प्रचंड निर्माण झालेले आहेत. सतत प्रश्न येतात. नवीन नाटक आले की नवीन नाटकाचं जग खूप वेगवेगळ्या पद्धतीने अफेक्ट करत राहतं. म्हणजे आता एक नवीन नाटकाची प्रक्रिया करतोय, आता सुरुवात त्याची प्रोसेस चालू केलेली आहे. सो त्या नाटकाचं जे जग आत्ता ओव्हरऑल त्याचा जो काही व्ह्यू मिळाला ना त्याच्यामुळे आजूबाजूच्या जगात त्याचे रिपल्केशन दिसायला लागले आणि मग कुठेतरी एखादा समोरून जाणारा व्यक्ती हे नाटकातलं पात्र दिसतं. एखादा साऊंड असेल की अरे हा साऊंड आपल्या नाटकाकडे हे कदाचित होत राहतं आता. आणि जसं मी मगाशी बोललो की वाचन करण्याची खूप आवड निर्माण झाली आहे. म्युझिक खूप ऐकावं असं वाटतंय, खूप चांगले सिनेमे बघावे असं वाटतं. म्हणजे आता मी परत सत्यजित रेंचे सिनेमे बघणं चालू केलं 8 दिवसापूर्वी. सो हे व्हायला लागलंय आता. आणि कदाचित मला वाटतं हा बदल खूप महत्वाचा आहे, जो माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे की माझी पर्सनल ग्रोथ या पद्धतीने होईल. वेगवेगळ्या गोष्टींकडे, वेगवेगळ्या घटनांकडे, वेगवेगळ्या व्यक्तींकडे बघण्याचं काहीतरी एक काय म्हणतात व्ह्यू म्हणून तो बदललाय. बट ऍट द सेम टाइम आपल्यामध्ये काय कमी आहे, आपले काय ड्रॉबॅक्स आहे, आपले काय वीक पॉईंट्स आहेत हे फाइंड आउट करणं आणि त्याच्यावर काम करणं. ऑब्व्हियसली की आपण परफेक्ट तर नसणारच आहोत. कदाचित मी ह्युमन लेवलला कुठे कमी पडत असेल तर ते ऍड्रेस करण्याची ताकद नाटकामुळे मिळाली. मला असं वाटतं नाटक हे एखाद्या माणसाला जागा करतं की माणूस जास्त अलर्ट होतो. म्हणजे एखादा जर माणूस नुसता बसमध्ये जरी बसला असेल तरी तू आसपास सारखं नजर जाते, कोण काय बोलतंय, स्टोरी काय चालू आहे, कोण कसं बोलतंय, काय घातलंय, चपला काय घातलंय, इथपासून मायन्यूट लेवलला आपण इतकं ऑब्झर्व करायला लागतो की मला वाटतं की त्या गोष्टी कुठेतरी आपल्या बाकी जीवनात पण इफेक्ट होतात, उपयोगी होतात. बरोबर. मे बी मी नाटक ॲज शनिवार रविवार म्हणून करतो आणि मी सोमवारी कामाला जातो, पण मला कदाचित शनिवार रविवारी काही गोष्टी उमगतात त्या मला सोमवार ते शुक्रवार मध्ये फार काम येतात. म्हणजे तू आता म्हणाल की ऑब्झर्वेशन स्किल्स आपल्या वाटतात आणि ते कामातही आपल्याला म्हणजे ती एक युनिडिरेक्शनल जे असतं ना ते सगळं बदललंय. बरोबर. म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टीला एक मत नाही देऊ शकत कारण त्याच्या खूप साऱ्या बाजू असतात. हे कदाचित नाटक करण्यामुळे ते समजलं, कारण ते इन जनरल लाईफ मध्ये पण अप्लाय होत आहे. म्हणजे जे काय आता म्हणजे आपण म्हणजे सोपं हे पॉलिटिकली झालंय आता की लोक एक विचार असला तर त्या पद्धतीने जात आहेत आणि एकीकडे जातात, तर मध्ये त्यातला एक मध्यम विचार काहीतरी आहे का कुठला, त्याची दुसरी बाजू काही आहे का, किंवा जे आपण सोशल मीडियाचं झालं की न विचार करता सगळेच लोक, कधी मी पण ते करतो की आपण न विचार करता काहीतरी फॉरवर्ड करून टाकतो, त्याच्या मागे काय आहे आपण बघत नाही. तर हे नाटकामुळे हा बदल, जेव्हा मी पहिल्यांदा नाटक केलं ते आतापर्यंत जेव्हा मी नाटक दिग्दर्शित करतो आहे आणि सतत नाटक बघतो आहे, नाटक वाचतोय, नाटकाच्या लोकांशी बोलतोय, तर कदाचित हा खूप महत्वाचा फरक आहे मला, जो कदाचित मला स्वतःसाठी खूप फायद्याचा वाटतोय. या फील्डमध्ये इन्स्पिरेशन मध्ये तुला काय इन्स्पायर करतं की तुला हे वर्क कंटिन्यू ठेवायचं? कोणतरी पर्सन नाहीतर कोणतरी असे कुठेतरी वस्तू तुला जी वाटते की अरे हा ही मला भेटतीये? मला वाटतं आता माझा म्हणजे ज्याच्यासोबत मी खूप काम करतो तो मोहित टाकळकर हा दिग्दर्शक मला फार इन्स्पायरिंग वाटतोय. इन्स्पायरिंग वाटतं. ओके. तुला मोटिवेट काय करतं की म्हणजे मला दिग्दर्शक म्हणून
माझ्यासोबत एक 20-25 लोक रिहर्सल स्पेसमध्ये असतात हा. आणि या 20-25 लोकांकडनं 100-150 आयडियाज येतात आणि त्या मी चॅनलाइज करू शकतो, हे मला खूपच जास्त आता फॅसिनेटिंग वाटतं. तुला असं कुणाला शाउटआउट द्यायचं का, म्हणजे काय? शाउटआउट तुझे जे मित्र असतील जे पहिल्यापासून आहेत तुझ्यापासून, तर त्यांना काय असं नावं त्यांची घ्यायची आहेत का, हा की तुम्ही चांगलं काम करतात? इम्पॅक्ट केलाय नाही, जसे आहेत तसेच राहा आणि मला उलटा शाउटआउट द्या की अजून मी काम करावं. अच्छा, okay. म्हणजे अशी कुठली असं मूवी आहे का जी तू बघितली आहेस तू आणि तू सगळ्यांना रेकमेंड करशील? रिसेंट बघितलेली जर तू म्हणशील तर अॅनाटॉमी ऑफ फॉल जी आहे ते मी अगदीच खूप रिसेंट बघितली, तर ती आत्ता बघावी ओके. असं मी म्हणेन. आणि तू एका दिवसात किती मॅक्सिमम असे शोज केलेत? शोज केलेले आहेत. हा. मला असं वाटतं पथनाट्य जेव्हा मी करत होतो ना, तर ते आमचं एक साधारणतः काहीतरी 35 मिनिटांचं पथनाट्य होतं. सो आम्ही एका दिवसात 5 शो त्याचे केलेले होते आणि ते मे महिन्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये. तर कदाचित हे सगळ्यात मोठं मी स्वतः ॲज अन ॲक्टर म्हणून केलेलं आहे. आणि माझ्या नाटकांचे एका दिवसामध्ये, म्हणजे ज्या नाटकांना मी असोसिएटेड आहे त्याचे एका दिवसामध्ये 3 प्रयोग, हे जे 2-2 तासांच्या नाटकाचे एका दिवसात 3 प्रयोग आणि पथनाट्य ॲज अन ॲक्टर म्हणून एका दिवसात 5 प्रयोग असे आम्ही केले. ओके, ग्रेट, झालं. थँक्यू. तर सुयोग दादा, मी मेसेज तुला टाकला की येशील का आमच्या गप्पा, मला तू लगेच हो म्हणणं मी येतो. सो त्याबद्दल तुला खूप थँक्यू. आणि या एपिसोडमध्ये आपण ज्या गोष्टी कव्हर केल्यात हे तुम्ही कोणाला सांगू नका. हे आम्ही नक्कीच कोणाला सांगत नाही. हे तुम्ही पण मेसेज मध्ये आता केलं आणि मी एकाच वेळेला तुला रिप्लाय केला, हे तुम्ही कोणालाही सांगू नका. तू आमचा मान ठेवून म्हणलास ते खूप थँक्यू त्यासाठी. आणि तू तुझा वेळ दिल्याबद्दल खूप थँक्यू. मला माहितीये की जे लोक आता बघतायत त्यांना या क्षेत्राबद्दल काही अजून 2 गोष्टी वेगळ्या कळल्या असतील. कारण की कदाचित ऍक्टिंग, डिरेक्टिंग आणि बाकी गोष्टी माहिती असतात, पण ऍज अ कल्चर काय गोष्टी घडतायत आता त्या लोकांना कळायला असतील. आणि मे बी हा एपिसोड बघून कल्चरल एक्सचेंज चालू होईल. हा, अजून त्याच्यावर काहीतरी पावलं लोक टाकतील. बरोबर. सो पुन्हा एकदा थँक्यू. थँक्स टू यू, तुम्ही मला बोलवलं आणि बोलतं केलं. मला परत एकदा विनंती, आधी जसं सांगितलं होतं की हे आपल्यातच राहिलं पाहिजे, लक्षात ठेवा, कोणालाही सांगू नका.